पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय। गडचिरोली नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेवरून हे कौतुक केलं गेलंय। गडचिरोलीतील विकास कामांवरून सुद्धा फडणवीसांचं कौतुक थेट पंतप्रधानांनी केलेलं आहे। नववर्षाच्या कालच्या पहिल्याच दिवशी फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते आणि यावेळेला अनेक विकास कामांचं भूमिपूजन, विकास कामांचं लोकार्पण त्यांनी केलं आणि या सगळ्या संदर्भात आता मोदींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, मोदींनी नेमकं काय म्हटलेलं आहे, नेमकं कुठल्या मुद्द्यांवरून फडणवीसांचं हे कौतुक केलं गेलंय? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी खरं तर अनेक प्रकल्पाचं लोकार्पण केलं। मात्र यावेळी एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे तारकासह 11 नक्षलवाद्यांनी काल शरणागती पत्करली। देशाच्या स्वातंत्र्यानंतर खरं तर 77 वर्षात प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बस सेवेचाही त्यांनी त्यावेळी शुभारंभ केला आणि याच सर्व गोष्टीचं कौतुक जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काल पहिला जो आहे तो दौरा खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचा पहिला दौरा जो आहे तो गडचिरोलीमध्ये केला आणि या दौऱ्याची सर्वत्र जी आहे ती चर्चा सुरू झाली। आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांचं जे आहे ते कौतुक केलं। आपण जर पाहिलं असेल तर गडचिरोली पासून 200 किलोमीटर दूर पेनगुंडा येथे जवान ग्रामस्थांनी देखील त्यांनी संवाद साधला होता आणि 360 जवानांचाही यावेळी त्यांनी सत्कार केला। या सर्व बाबींचा आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेऊन ट्विट करत त्यांचं कौतुक केलेलं आहे। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। तर गडचिरोली नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेवरून आता पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये झालेल्या विकास कामांच्या मुद्द्यावरून सुद्धा फडणवीसांचं हे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। हे सध्या दृश्य आपण बघतोय। काल फडणवीसांचा जो गडचिरोली दौरा होता त्या दरम्यान 11 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं होतं, त्याची दृश्य एकीकडे स्क्रीनवर आपण बघतोय। दुसरं म्हणजे तिथल्या एका पुलाचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर अहेरी गर्देवाडा बस सेवेचा शुभारंभ झाला। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर या बस सेवेचा लाभ गडचिरोलीकरांना आता घेता येणार आहे गर्देवाडाच्या ठिकाणी आणि विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते झालं। तिथल्या विद्यार्थ्यांची फडणवीसांनी भेट घेतली, त्यांना खाऊ दिला। दरम्यान या सगळ्या वेळी फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया। अतिशय आनंद आहे की आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे। उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही। 360च्या आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी सातत्याने विविध चकमकीमध्ये शौर्य दाखवत आपला डॉमिनन्स तयार केला आणि अनेक माओवाद्यांना न्यूट्रलाइज करण्याचं काम केलं। अशा आमच्या शूर अधिकारी आणि जवानांचा सत्कार हा करण्याचा एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आताच या ठिकाणी पार पडला।